जय जिजाऊ. मी इंदू गायकवाड. सर्वप्रथम पृथ्वी तलावरील सर्व हिरकण्यांना माझा सल्यूट. हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपण संस्कार या विषयावरती बोलत आहोत. यातला संस्काराचा विषय आहे आज जिज्ञासा. आता जिज्ञासा म्हटलं तर एखाद्या गोष्टीबद्दल जाणून घेणं, एखाद्या गोष्टीची जाणून घेण्याची इच्छा म्हणजे जिज्ञासा. आणि ही जिज्ञासा लहान मुलांमध्ये सर्वात जास्त असते. कारण का त्यांच्या मनामध्ये सतत प्रश्न चालू असतात. त्या प्रश्नांची उत्तरं ते शोधत असतात. कुठली वस्तू असो, कुठलीही गोष्ट असो, त्यांना सतत त्याच्यात जाणून घ्यायचं असतं. आणि ही जिज्ञासा ही इतकी सुंदर अशी असते ना की त्यातला आनंद हा अवर्णनीय असतो. आणि एखाद्या गोष्टीची माहिती होणं म्हणजे काहीतरी खूप काही मिळवणं, खूप काही कमावण्यासारखं असं त्या लहान जीवाला वाटत असतं. बघा, आता आपल्याला कितीतरी वेळा अशा लहान मुलांना प्रश्नांना, त्यांच्या बालिश प्रश्नांना, म्हणजे बालिश असतात त्यांच्यासाठी, पण आपल्याला ती फार मोठी चॅलेंज असतं. त्यांच्या बालिश प्रश्नांचं सुद्धा आपल्याला काही वेळेला आपल्याला त्यांचे प्रश्न निरुत्तर करतात. बघा, आपणही देऊ शकत नाही. आपण विचार करतो, अरे आपण इतके मोठे झालो आहोत, पण आपल्याला ह्या गोष्टी कशा का बरं कळत नाहीत. आपण कधी या प्रश्नांवरती कधीच आपल्याला असे प्रश्न पडले नाही. आणि या मुलांना कसे असे प्रश्न पडतात याचे खरंच आपल्याला एक धक्के बसतात तर त्यांच्या प्रश्नाचे. बघा, आता कुठली वस्तू आपण त्यांना दिली खेळायला, खेळणं म्हणा, एखादं भारीतलं दिलं, पण आपल्याला त्याची किंमत माहिती असते की काय किमतीचं खेळणं आहे, वस्तू किती नाजूक आहे, कशी हाताळली पाहिजे, हे आपल्याला माहीत असतं. पण त्या मुलांना काही ते त्यातलं माहिती नसतं, त्याची किंमत किंवा काही असतं. ते आपले उचललं की आपटलं, खोललं, कुठंतरी त्याची चावीच उघड, कुठंतरी त्या गाडीचं चाकच उघड, कुठंतरी ते ओढूनच बघ, ताणूनच बघ, काय आहे त्याच्या आतमध्ये, त्याच्यात घुसायचं असतं त्यांना. आणि ते खोलून बघायचं असतं. त्याचे एक एक पार्ट वेगळे करून त्यांचं समाधान होतं. काहीतरी क्लासिफिकेशन केलं त्यांनी वेगवेगळं त्याचं करून, तर मग त्यांना त्याची उत्तरं सापडल्यासारखं असं एक फील असतो त्यांच्या चेहऱ्यावरती. तर ते त्याच्यामध्ये रमून जातात. त्यांना काहीच वाटत नाही की आपण तोडतोय हे, फोडतोय हे, का वेगळं करतोय, वस्तूचं नुकसान करतोय, हे त्या बालिश वयाला कळत नसतं. पण जेव्हा आपल्याला ते कळतं की त्याने असं हे केलं की मग आपण काय करतो, त्याला 2 फटके लगावतो रागाच्या भरात. कारण का आपलं 500,000 रुपयाचं नुकसान झालेलं असतं. आपल्याला फक्त त्याचं नुकसान दिसतंय, पण त्यांनी त्याच्यातलं काय जाणून घेतलंय आणि काय आनंद घेतलाय याच्याकडे आपलं लक्ष नसतं. कारण त्या वस्तूची किंमत आपण दुकानामध्ये मोजलेली असते. तर ही जिज्ञासा काय आणि कसलं काय आपण त्या ठिकाणी विसरतो आणि सरळ आपला हात उठतो आणि त्याने जे शोधलेलं असतं त्या शोधल्यावरती पाणी. मग त्याला कळत नाही की अरे आपण केले काय. तो आपला ओठांचा चंबू करून आपल्याकडे पाहत असतो की काय झालंय काय नक्की. त्याला कळतच नाही, त्याच्या वयाला ते कळतच नसतं. पण आपण मात्र त्याला काहीतरी शिक्षा करून बसतो आणि काहीतरी त्याचा अपमान करून बसतो. पण ते वय तसं असतं की त्याला ते जाणून घ्यायचं असतं कुठल्याही वस्तूमध्ये. तसंच आपलं एक बाहेर आपण जातो, गाडीवरती घेऊन जातो मुलांना, किंवा प्रवासामध्ये आपण वाहनामध्ये बसून जातो, सिग्नलला. बघा, बऱ्याचदा असा अनुभव तुम्हाला प्रत्येकालाच आला असेल. मुलांना घेऊन जाताना मुलं पहा, सिग्नल लागलं ना की आपण गाडी थांबवतो, थांबलेलं असतो आपण, की आपली गाडी थांबलेली असते. मुलं त्या सिग्नलकडे पाहतात आणि त्यांचा आकर्षणाचा बिंदू तो असतो लाल दिवा, हिरवा दिवा, पिवळा दिवा. त्यांना कळत नसतं की आपण थांबलोय का. अरे जे समोरचे तर जातात ते आणि आपण थांबलेलोय, तिकडचे पण लोक थांबलेले आहेत, असं का. त्यांचं निरीक्षण असतं. थोडा वेळ ते पाहतात, असं निरीक्षण करतात, काहीतरी आहे काहीतरी आहे. मग त्यांना राहत नाही, मग ते लगेच विचारतात आपल्याला की आपण का थांबलोय, ते लोक कसे जात आहेत, त्या गाड्या कशा काय जात आहेत, आपण का बरं जात नाहीये. मग आपल्याला त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, आपल्याला एक तर घाई झालेली असते, त्याच्या बालिश प्रश्नांना उत्तर द्यायला आपल्याकडे वेळ नसतो. वेळ असला तरी आपली मानसिकता नसते, आपलं डोकं आऊट झालेलं असतं. काहीतरी आपण म्हणतो की कशाला मध्ये सिग्नल पडलाय, लवकर जायचं होतं, आपण तन करत बसतो. आणि मग त्याला काय म्हणतो, काही नाही असंच, म्हणजे आपण त्याला उत्तर देतच नाही त्या गोष्टीचं. आणि त्याला पण उत्तर मिळत नाही, पण तो विचार मात्र करत राहतो. परत पुढे गेलं की पुढच्या सिग्नललाही तसंच.
एक तर काही लोक थांबलेले असतात, आपण जात असतो किंवा आपण थांबतो, काही जात असतात, परत त्याच्या मनामध्ये तो प्रश्न असतोच. मग त्यावेळेला काही वेळेला करतात धाडस परत विचारायचं, नाही तर मग विचारतच नाही. कारण त्यांना माहिती आहे आपल्याला विचारलं, एकदा दोनदा विचारलं तरी आपल्याला सांगतच नाही, म्हणून मग तो प्रश्नच करत नाही. मग तो प्रश्न त्याच्या मनामध्ये घर करतो. त्याला जाणून घ्यायचं असतं की हे असं का, आपण का थांबतो, त्या गाड्या का जातात, आपली गाडी का थांबते, किंवा आपण पुढे गेल्यानंतर आपण का जातो, ते लोक का थांबतात. तर हा असा प्रश्नांचा जो भडीमार असतो, तर तो त्याच्या मनामध्ये तो कुठेतरी चालूच असतो जोपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचत नाही. आणि असं वारंवार होत असतं. तर त्यावेळेला त्या मुलांना त्यांची प्रश्नांची उत्तरं मिळत नाही, ते अनुत्तरित राहतात आणि मग ते स्वतःच काहीतरी मग असं अज्ञानामध्ये राहतात. पण हे त्यांच्यासाठी धोकादायक असतं. आणि आपण पण बरोबर त्याच्याकडे एवढं काही लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो. काही नाही, हा काय प्रश्न असतो काय, तेव्हा आपण लाल दिवा लागल्यावर का थांबतो आणि हिरवा दिवा लागल्यावर का जातो, हे काय कळेल त्याला. तो मोठा झाल्यावर थोडं कळायला लागला की आपोआप कळेल त्याला. अरे आपोआप कसं कळणार आहे त्याला, आपोआप नाहीच कळणार आहे. जेव्हा असं तुम्ही काहीतरी त्याला समजून सांगाल तेव्हाच त्याला ते कळणार आहे. असं आपोआप कधीच कोणी न सांगितल्याशिवाय कळणारच नाही. हा प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे. ही जिज्ञासा त्याची तशीच मारली जाणार आहे, ती तशीच दबली जाणार आहे. तर आपल्याला मुलांना दबवायचं आहे का असं दबू द्यायचं नाही आहे. त्यांच्या प्रश्नांना ठीक आहे, एक वेळेस आपल्याला घाई गडबडीमुळे नाही देता आला, तर नंतर जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण त्याला सांगायला हवं की हे असं आहे, आपल्याला लाल दिवा असला की थांबावं लागतं, हिरवा दिवा लागला की आपल्याला परमिशन असते जाण्याची, मग दुसरे थांबतात, आपल्याला जातात. जर आपण नाही दिव्याला थांबलो तर सगळ्या गाड्यांची टक्कर होऊ शकते, चौकामध्ये ट्रॅफिक जाम होऊ शकतं, हे सगळ्या गाड्यांचा घोळका एकाच ठिकाणी जमा होईल, कोणीच पुढे जाणार नाही, कोणीच मागे जाणार नाही. त्यामध्ये आपल्याला किती वेळ आपला वाया जातो. म्हणून सिग्नल असतो आणि त्या सिग्नलचे पालन आपल्याला करायचं असतं, ती शिस्तबद्ध वाहतूक व्हावी म्हणून ते सिग्नल बसवले असतात. असं तुम्ही त्याला थोडंसं 2 शब्द समजावून सांगा. त्याची जी जिज्ञासा आहे, त्याचे जे प्रश्न आहेत मनामध्ये, तर त्या प्रश्नांना उत्तरं द्या. तुम्हाला वेळ असेल नसेल त्या गोष्टीचा विचार तुम्ही करायचा नाही, किंवा मग त्या ठिकाणी आपल्याला वेळ आपण काढायचा की आता मला वेळ नाही म्हणून मी सांगत नाही, आणि वेळ आहे तरी मी सांगत नाही. तर असं करू नये. आपण वेळ काढायचा कशासाठी, त्याच्या प्रश्नांना उत्तरांसाठी. त्यावेळेला नाही देता आले तर नंतर द्या, पण जरूर द्या. ते प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्या तर लक्षात असतातच ते प्रश्न, परंतु ते प्रश्न तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल, संधी मिळेल, त्या वेळेला तुम्ही त्या प्रश्नांचं त्याला उत्तर द्या. म्हणजे त्याच्या मनातली जी जिज्ञासा आहे ती जिज्ञासा दाबू नका, तर त्याला व्यक्त होऊ द्या आणि त्याला माहिती द्या. जास्तीत जास्त त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत गेलो तर जास्तीत जास्त त्याला माहिती होईल, जास्तीत जास्त अनुभव मिळतील आणि निश्चितच मुलांना एक चांगली दिशा मिळते, विचार शक्ती वाढते त्यांची, आणि कॉन्फिडन्स पण येतो त्यांना की आपल्याला हे माहीत आहे. तर मग हे माहीत आहे हा पण एक कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे मुलांमध्ये कुठल्याही गोष्टीचे न्यूनगंड राहत नाहीत. पुढं मोठेपणी मग मुलं धाडसी बनतात, कुठलाही प्रश्न विचारायला घाबरत नाही. हल्ली मुलं वर्गामध्ये जर एखादा प्रश्न विचारला त्यांना तर त्याच्यावरती उत्तरच देत नाहीत, म्हणजे रिप्लायच नाही, की येत असेल तरी नाही येत तरी नाही. कारण त्यांना ती सवयच नाही की आपण बोललं पाहिजे, आपल्याला माहीत आहे नाही माहिती आहे ते सांगणं हे जमत नाही मुलांना. मग ह्याचा दूरगामी खूप वाईट परिणाम दिसतो, त्यांच्या अभ्यासावर होतो, त्यांच्या करिअरवर होतो, कारण ते व्यक्तच होत नाही. मग ते व्यक्त होत नाहीत, त्यामुळं त्यांच्या अंतर्मनात काय चाललेलं आहे, कुठले प्रश्नांची ते उत्तरं शोधत आहे, त्यांची अडचण काय आहे, समस्या त्यांना सोडवता येत नाही. प्रॉब्लेम्स तर पदोपदी येतात, लहानपणी मोठेपणी हे चालूच असतं हे चक्र. पण त्याच्यातून सुटायचं कसं, त्याचा उलगडा कसा करायचा, त्याची उत्तरं कशी मिळवायची, हे जर त्यांना जिज्ञासू वृत्तीतून जर त्यांना ते कव्हर करता आले नाही, मिळवता आले नाही, तर निश्चितच त्यांचं आयुष्य धोक्यामध्ये येऊ शकतं. परत परीक्षेमध्ये अपयश येऊ शकतं. समस्या ह्या तशाच राहतात, वर्षानुवर्षे त्या सोडवता येत नाही. तर हा खूप मोठा प्रॉब्लेम त्यांच्या आयुष्यामध्ये भविष्यावरती होऊ शकतो. म्हणूनच लहानपणापासूनच आपण त्यांची जी जिज्ञासू वृत्ती आहे ती दाबून ठेवू नये, त्यांना व्यक्त होऊ द्यावं, त्यांना जास्तीत जास्त आपण माहिती करून द्यावी आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं न टाळता त्यांना त्याच वेळेला
देण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे त्यांचं आयुष्य चांगलं होऊ शकतं आणि आपल्यालाही एक चांगलं समाधान मिळू शकतं. पुन्हा भेटू. धन्यवाद.